एक वृद्ध आई तिच्या लहान मुलाच्या काळजीने व्याकुळ झाली होती. त्या मुलाला चालता येत नव्हतं. चालता काय, त्याला कितीही काही केलं तरी उभा सुद्धा राहता येत नव्हतं. ती धावत श्री स्वामी समर्थांकडे गेली. स्वामींना जाऊन म्हणाले की समर्था समर्था माझ्या मुलाला चालता येत नाही हो, तुम्ही सांगा ना मी काय करू. स्वामी तिला म्हणाले की शांत हो, माझ्यावर श्रद्धा ठेव आणि रोज माझं नाव त्याच्या कानामध्ये घाल, सगळं काही. स्वामींनी जसं सांगितलं तसं आईने करून पाहिलं आणि बघता बघता काही दिवसात तो मुलगा त्याच्या स्वतःच्या पायांवरती उभा राहिला. ती आई स्वामींना म्हणाली की स्वामी आज तुमच्यामुळे माझा मुलगा स्वतःच्या पायांवर उभा राहिलाय, तो चालायला लागलाय. या कथेवरून आपल्याला हेच समजतं की श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा आणि त्याचबरोबर नियमित प्रयत्न सुद्धा करा, कारण तेव्हाच तर तुमच्या मानसिक आणि शारीरिक शक्तीची वाढ होत असते. फक्त नामस्मरण करणं पुरेसं नाही, ते कराच, पण त्याचबरोबर मनामध्ये निष्ठा सुद्धा कायम ठेवा, तेव्हाच तुम्हाला फळ मिळेल. श्री स्वामी.